हॉस्पिटलला त्यांची नोकरी होती आणि जिंगाबाई टाकळी चौकामध्ये त्यांचा दवाखाना होता. त्या काळामध्ये इथं कोणी जास्त डॉक्टर वगैरे होते नाही. म्हणजे एक जरीपटकन एक अंबानी डॉक्टर यायचे, एक वडील होते. तर गोधनी, लोणारा या परिसरातील जेवढे गावखेडे होते ते सर्व लोक ट्रीटमेंटसाठी इथंच यायचे. आणि त्यांचा पेशा डॉक्टरकी होता, पण सामाजिक खूप जास्त होते ते. म्हणजे मला जे समाजकारणाचा जो ओढा लागला आहे तो माझ्या वडिलांची देण आहे. कारण त्यांच्या रक्तातूनच हा सामाजिक वसा माझ्यामध्ये आलेला आहे. पण नियतीचा एक वेगळा खेळ झाला आणि मी 20 वर्षाचा जेव्हा होतो, 1990 मध्ये वडिलांचा अचानक मृत्यू झाला. म्हणजे मी तेव्हा फर्स्ट इयरला गेलो होतो. नाही, मी 12वीलाच होतो. 20 वर्षाचा होतो. हा, बरोबर. फर्स्ट इयरला होतो. मोठे भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे होते. म्हणजे आम्ही 3 भाऊ 2 बहिणी असा एक मोठा परिवार होता. पण अचानक वडील चालल्या गेल्यामुळे एकदम परिवारावर मोठा घात आला. आणि मला मग ते 12वीचं शिक्षण झाल्यानंतर लगेच नोकरी करावी लागली. म्हणजे कामधंद्याला लागायला लागलं. कारण आवक काहीच नव्हती. आणि पुन्हा एक विषय असा झाला होता की शेतावर वडिलांना अटॅक आला होता. पहाटे 5 वाजता. त्यांची एक सवय होती, रोज सकाळी उठून ते 5 वाजता, म्हणजे इथून जे मानमुडे लेवड आहे ना, जे वाघमारे काका जिथं राहतात, ते आमचं शेत होतं 3 एकर शेत. तर वडील रोज सकाळी 5 वाजता शेतावर जायचे. ते सकाळी 5 वाजता शेतावर गेले आणि तिथे त्यांना हार्ट अटॅक आला. ते गाडी घेऊन, राजदूत गाडी होती, ते गाडी घेऊन घरी आले. घरी लेटले आणि चेस्ट पेन व्हायला लागलं. तर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो. तर ते मी हॉस्पिटलला डॉक्टर असल्यामुळे तिथले जे ड्युटीवरचे डॉक्टर होते ते सर्व यांचे मित्र होते. त्यांनी तिथं खूप प्रयत्न केले. ते कडासने म्हणून डीन होते तेव्हाचे, CS सिव्हिल सर्जन, ते बाबांचे मित्र होते. त्यांनी खूप प्रयत्न केले पण ते गेले. तर त्यांनी काय केलं, आम्ही लोक रडायला लागलो, तर त्यांनी अँब्युलन्स बोलावून बाबांना घरी पाठवून दिलं आणि आपले 2 स्टाफ त्यांनी सोबत पाठवला. म्हणजे त्यांनी पोस्टमॉर्टम नाही केलं. ही चुकी त्यांनी केली. मग जेव्हा हे सर्व झाल्यानंतर आम्ही ते पेन्शनसाठी, मोठ्या भाज्या अनुकंपासाठी आणि ग्रॅज्युएटीसाठी वगैरे जेव्हा प्रयत्न केले, तर तिथे डॉक्टर फारुकी म्हणून अकाउंट ऑफिसर होता. त्यांनी ऑब्जेक्शन टाकलं की बस शेतावर यांना हार्ट अटॅक आला, आमचं स्टेटमेंट बयान झाली होती, त्यांचं पोस्टमॉर्टम का नाही करणार. होऊ शकते शेतावर काय घातपात झाला असेल, त्याच्यामुळे त्यासाठी कोर्टात केस गेली. कोर्टात केस गेली तर सारं, म्हणजे पेन्शन बी थांबली, सारंच थांबलं. म्हणजे घरी आवक काहीच नाही. म्हणजे जे भरभराट, मी याच्यासाठी सांगतो की कशी परिस्थिती येऊ शकते अचानक कोणत्याही परिवारात. म्हणजे एवढं चांगलं हसता खेळतं घर आमचं, आम्ही शिकणारे भाऊ बहिणी, वडिलांचा एक वेगळा तोरा होता. आणि अशी परिस्थिती आली की महिन्याची आवक फक्त 700 रुपये राहिली घरी. म्हणजे आमचं जे चौकातलं घर होतं, एक 2 रूम मध्ये दवाखाना होता, एका रूम मध्ये